छत्रपतींचा विचार म्हणजे नमस्कार. हालो 24 तासमध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे जनजागृती प्रोस्टेट कॅन्सर विषयी आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर राजेंद्र शिंपी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर राजेंद्र शिंपी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर राजेंद्र शिंपी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर शिंपी हे कॅन्सर तज्ञ आहेत. बीजे मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. बेल्जियममधून त्यांनी यूरोलॉजीचं शिक्षण घेतलं तर अनेक विषयांमध्ये त्यांनी फेलोशिप घेतलेली आहे. त्यांना यूरो ऑन्कोलॉजीमधील कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि गेल्या 30 वर्षांचा त्यांचा असा अनुभव आहे आणि आतापर्यंत हजारो कॅन्सर पेशंट्सवरती त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत. सध्या डॉक्टर शिंपी हे एशियन इन्स्टिट्यूटमध्ये यूरोलॉजिस्ट त्याचबरोबर ऑन्कोलॉजिस्ट आणि रोबोटिक्स सर्जन म्हणून कार्यरत आहेत. चला तर आज आपण प्रोस्टेट कॅन्सर विषयी विस्तृत माहिती जाणून घेऊया डॉक्टर शिंपी यांच्याकडून लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच आपण आज प्रोस्टेट कॅन्सर विषयी चर्चा करणार आहोत आणि प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात आधी काय सांगाल? सर्वप्रथम ॲस्ट्राझेनेका आणि झी टीव्ही यांचं मी आभार मानतो या इंटरव्ह्यू बद्दल. प्रोस्टेट कॅन्सरला आपण प्रोस्टेट कॅन्सर बद्दल आपण माहिती घेण्याच्या आधी प्रोस्टेट ग्रंथी काय असते त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. प्रोस्टेट ही एक ग्रंथी ही फक्त पुरुषांमध्येच असते आणि ती मूत्राशयाच्या तोंडाशी असते. म्हणजे हे मूत्राशय त्याच्या तोंडाशी गाठ असते आणि त्याच्यातूनच लघवीचा मार्ग हा जात असतो. त्यामुळे त्याचे जे सगळे सिम्पटम्स असतात ते ग्रंथी वाढल्यामुळं होत असतात. आता या ग्रंथीचं काम काय आहे? या ग्रंथीचं काम असं आहे की रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये म्हणजे साधारण 40 पर्यंत शुक्रजंतूंना हालचालीसाठी मदत करण्यासाठी जे काही सबस्टन्स त्याच्यामध्ये तयार होतात त्यापासून शुक्रजंतूंची हालचाल वाढते. जसं वय वाढत जातं तसंच हे ग्रंथीची वाढ होते आणि इट बिकम्स अ न्यूसन्स. त्याच्यानंतर काहीच फंक्शन असं नसतं. तर या ग्रंथीमध्ये ग्रंथीचे साधारण 3 टाईपचे आजार असतात. एक म्हणजे प्रोस्टेटायटिस ज्याच्यामध्ये इन्फेक्शन असतं ते तरुण वयामध्ये असतं आणि दुसरी म्हणजे नॉन कॅन्सरस ग्रोथ ऑफ प्रोस्टेट ज्याला आपण बिनाइन एनलार्जमेंट ऑफ द प्रोस्टेट म्हणतो. ती सर्वसाधारणपणे 70 ते 80% लोकांमध्ये असते आणि राहिलं ते प्रोस्टेट कॅन्सर हे साधारण 10 ते 15% लोकांमध्ये असतं. आता एशियन लोक स्पेशली इंडियन्समध्ये काही कारणास्तव त्याचं जे इन्सिडन्स आहे हा बऱ्यापैकी कमी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोस्टेटचा कॅन्सर हा फार स्लो ग्रोईंग ट्युमर असतो. तर काही हाय ग्रेड ट्युमर्स त्याच्यामध्ये असतात की जे 2-3 वर्षामध्ये सुद्धा हा पेशंट दगावू शकतो. पण सर्वसाधारणपणे फक्त 10 ते 15% लोकच प्रोस्टेट कॅन्सरमुळे मरू शकतात. बापरे. तर या ग्रंथी या जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट ही लघवीच्या मार्गाच्या म्हणजे मूत्राशयाच्या तोंडाशी असते. त्यामुळे त्याची जर एक्झामिनेशन करायचं असेल तर मग डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन आपण त्याची माहिती घेऊ शकतो. अगदी आता तुम्ही सांगितलं तुम्ही बघाल तर इंडियन्स मध्ये कमी पण कॉकेशियन्स मध्ये म्हणजे युरोपियन्स किंवा आफ्रिकन अमेरिकन्स मध्ये हे प्रमाण साधारण 15 ते 20% असतं. इंडियन्स मध्ये आपले लाईफस्टाईल मुळे म्हणजे जे आता चेंज होत चाललंय म्हणजे स्पेशली 10 वर्षामध्ये तर इन्सिडन्स प्रोस्टेट कॅन्सरचं सुद्धा वाढायला लागलेलं आहे. त्याचे कारण प्रॉब्ली वेस्टर्नायझेशन, आपले फूड हॅबिट्स किंवा आपलं पोल्युशन आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं वयोमान हे साधारण 20 वर्षापूर्वी 60च्या आत होतं. हा जो पर्टिक्युलर आजार आहे प्रोस्टेट कॅन्सरचा हा 60 नंतरचा उद्भव आहे. जसं आपलं वयोमान वाढत चाललेलं आहे तर आता पुरुषांचं वयोमान साधारण 65 पर्यंत आणि स्त्रियांचं वयोमान साधारण 67-68 वर्षापर्यंत सध्या आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं वय वाढत जाईल तसं प्रोस्टेट कॅन्सरचं इन्सिडन्स पण वाढत जाईल. त्यामुळं अजून काही वर्षामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण हे इंडियामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वाढलेलं दिसेल. बरं. डॉक्टर आता तुम्ही प्रोस्टेट ग्रंथींबद्दल सांगितलं. या प्रोस्टेट ग्रंथी कुठे असतात आणि साधारणतः त्याचा नेमका काय त्रास होऊ शकतो? मात्र या प्रोस्टेट ग्रंथी वयोमानानुसार वाढल्यानंतर नेमकं काय लक्षणं दिसतात का की आपल्याला हा त्रास होतोय किंवा इतर काही बाबी लक्षात आल्यानंतर आपण खरं तर ह्या सगळ्या टेस्ट करणं आवश्यक असतं त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट ग्रंथी जेव्हा वाढते
त्यावेळेस तर लघवीच्या मार्गावर त्याचा अडथळा येतो बर आणि अशा पेशंटला लघवीला सारखं जावं लागणं, लघवीची धार कमी होणं, लघवी मागे राहून जाणं किंवा लघवीमध्ये जळजळ होणे इन्फेक्शनमुळे किंवा काही लोकांना अर्जन्सी येते लघवीला हम्म, झाल्यानंतर लगेच जायला लागतं, नाहीतर लघवी लीक होते. हम्म, असे काही सिम्पटम्स हे प्रोस्टेटच्या ग्रंथीच्या वाढीमुळे होतात. हम्म, या व्यतिरिक्त प्रोस्टेट कॅन्सरमध्ये अशी काही लक्षणं असतात जी सुद्धा इक्वली महत्वाची असतात. हम्म, जसं लघवीतून रक्त जाणं किंवा पाठदुखी होणं हम्म, किंवा काही पेशंट्समध्ये काय होतं प्रोस्टेट कॅन्सर हा कॅन्सरच्या गाठीच्या आवरणाच्या बाहेर जातो, तो हाडांमध्ये जातो हम्म, आणि हाडांमध्ये गेल्यानंतर त्यांना फ्रॅक्चर होतं. आता समजा हा कॅन्सर पाठीच्या मणक्यामध्ये जर गेला आणि हम्म, ते मणके जर फ्रॅक्चर झाले, तर हम्म, पायातली ताकद जाऊ शकते हम्म, किंवा काही लोकांना फ्रॅक्चर होऊ शकतात. तर असेही युज्युअली प्रेझेंटेशन असतात हम्म, अशा पेशंट्स. हम्म. बरोबर. डॉक्टर साधारणतः प्रोस्टेट कॅन्सर किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढायला केव्हा सुरुवात होते? कारण की बऱ्याचदा आपण पाहिलं तर हा साधारण 50शी नंतर उद्भवणारा आजार आहे आणि आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं की भारतीयांमध्ये फार कमी प्रमाण आहे. मात्र तितकीशी जनजागृती अजूनही आपल्या देशामध्ये पाहायला मिळत नाही. कारण की आज आपण पाहिलं तर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे महिलांमधला ब्रेस्ट कॅन्सरचा विषय असेल त्याबद्दल तितकी जनजागृती होते. मात्र प्रोस्टेट कॅन्सरविषयी तितकी जनजागृती होताना दिसत नाही. तर ह्या अनुषंगाने तुम्ही आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगाल? सर्वसाधारणपणे प्रोस्टेटच्या ग्रंथीची जी वाढ होते, हं, ती साधारण 45 ते 50 वर्षानंतर सुरू होते बरं. आणि त्याचे सिम्प्टम्स साधारण 55 ते 60 मध्ये सुरू होतात. हं, तर अशा वेळी प्रोस्टेटच्या ज्या तपासण्या करणं महत्त्वाचं असतं. युरॉलॉजिस्टकडे जाऊन त्याच्याकडून डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन करून घेणं किंवा ब्लड टेस्ट करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. हं, कारण त्याच्यामुळे तुम्ही लवकर प्रोस्टेट कॅन्सर डिटेक्ट करू शकाल आणि त्याच्यापासून पूर्णपणे तुम्ही क्युअर होऊ शकाल. हं, म्हणून ह्या तपासण्या करणं महत्त्वाचं असतं. हं. बरोबर. डॉक्टर तुम्ही आता म्हणालात तपासण्या करणं महत्त्वाचं असतं. मग ह्यामध्ये कुठल्या तपासण्या महत्त्वाच्या असतात? कारण की एक साधारणतः 50च्या आसपास आपल्याला जर हा त्रास उद्भवला ह्या पुरुषांना, तर कुठल्या तपासण्या करणं महत्त्वाचं आहे? त्याचबरोबर काही अनुवंशिक असतं का? ह्याविषयी काय सांगाल? हा 50चे ग्रस्त जेव्हा आमच्याकडे येतात हं, पेशंट, त्यावेळेस आम्ही त्यांची डिटेल हिस्ट्री घेतो. हिस्ट्रीमध्ये लघवीला त्यांना किती वेळा होतं, सारखं जावं लागतं, कमी वेळा जावं लागतं, लघवीची धार कशी झालेली आहे, लघवीतून रक्त जातंय की नाही हं, किंवा त्यातून त्यांना लघवीला आग होते की नाही, जळजळ होते की नाही, या गोष्टी आपण हिस्ट्रीमध्ये घेतो. हं, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन, हं, ज्यामध्ये लुब्रिकेटेड फिंगर म्हणजे ग्लोव्ह घातल्यानंतर लुब्रिकेटेड फिंगर हे आम्ही संडासच्या जागेतून टाकून प्रोस्टेटच्या ग्रंथीचा आकार किंवा त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याच्यात हार्डनेस आहे की नाही हं, किंवा कठीण असे जागा आहेत की नाही, या हं, गोष्टीबद्दल आपण माहिती घेतो. हं, तर याला डीआरई एक्झामिनेशन करणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण बऱ्याच वेळा प्रोस्टेटचा कॅन्सर या हं, डीआरई मध्येच समजू शकतो. हं. हे झाल्यानंतर मग आम्ही त्यांची पीएसए नावाची एक ब्लड टेस्ट करतो. बरं. तर पीएसए टेस्ट ही अतिशय महत्त्वाची असते, कारण त्याच्यामध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर असण्याची शक्यता आहे की नाही हे हं, साधारण आपल्याला समजू शकतं. हं, तर त्याचं नॉर्मल रेंज जी आहे ती 4 नॅनोग्रामच्या आत असते पर एमएलच्या. हं, ती जर वाढलेली असेल, तर प्रोस्टेट कॅन्सर बरोबरच प्रोस्टेटच्या इन्फेक्शनमुळे सुद्धा ही प्रमाण आपल्याला काही पेशंटमध्ये जास्त दिसून येतं. हं, पण जर इन्फेक्शन नसेल आणि जर पीएसए लेव्हल जास्त असेल, तर अशा वेळी हं, आम्ही त्याची सोनोग्राफी करून घेतो. सोनोग्राफी 2 टाइपची असते. एक तर पोटामधून सोनोग्राफी केली जाते हं, किंवा दुसरी म्हणजे संडासच्या जागी प्रोब टाकून हं, सोनोग्राफी केली जाते. तर पोटातली जी सोनोग्राफी त्याच्यामध्ये मूत्राशयाचा आकार, प्रोस्टेटचा आकार, किडनीमध्ये काही चेंजेस झालेत की नाही किंवा हं, मूत्राशयामध्ये काही खडेबिडे तयार झाले की नाही याबद्दलची माहिती मिळते. हं, पण जर प्रोस्टेट कॅन्सरसाठी म्हणून जर स्पेसिफिकली करायची झाली, तर हं, ते म्हणजे संडासच्या जागेतून प्रोब टाकून आपण प्रोस्टेटची कन्सिस्टन्सी किती आहे, त्याचं हं. आवरण कसं आहे, ते ब्रीच झालंय की नाही, त्याच्यामध्ये काही सस्पिशियस एरिया आहेत की नाही, हे गोष्टी बघितल्या जातात. बरं. आणि याच्यात जर सस्पिशियस एरिया असेल, हं, तर मग त्याच वेळी नीडल टाकून हं. आपण त्याची तुकडे किंवा बायोप्सी घेऊ शकतो. बरं. बायोप्सीमध्ये मग आपल्याला समजतं की त्या पेशंटला कॅन्सर आहे का नाही. हं, समजा कॅन्सर असला, तर आता पुढची स्टेज म्हणजे हा कॅन्सर प्रोस्टेटच्या ग्रंथीमध्येच हं, आहे का तो बाहेर गेलेला आहे. हं. तो जर बाहेर गेलेला असेल, तर मग ट्रीटमेंट वेगळ्या टाईपची असते. तो जर बरं. आत असेल प्रोस्टेट ग्रंथीच्या आवरणाच्या आतच हं, असेल आणि ही जर ग्रंथी तुम्ही काढून टाकली, तर हं, त्यापासून पेशंटला पूर्णपणे हं. बरा होण्याची शक्यता असते कॅन्सरमध्ये. बरं. आता हा जर कॅन्सर बाहेर गेलेला असेल, हं, तर ते बघण्यासाठी म्हणून आम्ही एम-आर-आय टेस्ट करतो हं, पेल्विसची आणि आता ॲट प्रेझेंट आम्ही पी-एस-एम-ए नावाचा एक स्कॅन करतो, की पी-एस-एम-ए स्कॅनमध्ये तो हाडांमध्ये गेलाय की नाही किंवा प्रोस्टेटच्या सराउंडिंग एरियामध्ये गेलाय की नाही किंवा हं, काही सॉलिड ऑर्गन्स म्हणजे लिव्हर, लंग्स याच्यामध्ये गेलाय की नाही हे पण समजतं. हं, तर याच्यानंतर आपण ही एक प्रोस्टेटची स्टेज कुठली आहे, कॅन्सरची स्टेज कुठली याबद्दल आपण समजू शकतो. हं, तर आता हा जो फिगर तुम्ही बघाल, हं, तर याच्यामध्ये
हा जो कॅन्सर आहे, हा पिवळ्या रंगाचा जे आहे, हं. तो हा प्रोस्टेटच्या आवरणाच्या आतमध्येच आहे बरं. आणि छोटा आहे. हां. एका भागामध्येच आहे. हा जर बाहेर गेला, जसं ही म्हणजे ही स्टेज 1 डिसीज मध्ये प्रोस्टेट कॅन्सर प्रोस्टेट ग्लँड हं. मध्येच असतो, आवरणाच्या आत असतो. हं. या स्टेजमध्ये सुद्धा तो प्रोस्टेटच्या आवरणाच्या हं. आतच आहे. ही स्टेज 2 डिसीज. हं. स्टेज 3 डिसीज मध्ये हा सराउंडिंग स्ट्रक्चरमध्ये जातो हं. आणि स्टेज 4 डिसीज मध्ये हा बोन्समध्ये जातो. म्हणजे सराउंडिंग स्ट्रक्चर्स प्लस हं. बोनमध्ये जातो. बरं. तर आता हे कुठल्या स्टेजवर हं. हा रुग्ण आहे, हं. त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट त्यावर अवलंबून असते. बरोबर. आता तुम्ही स्टेजेसचा उल्लेख केला, कारण की बऱ्याचदा असं होतं की कॅन्सरमध्ये स्टेजेसलाच महत्त्व आहे. कारण की पहिल्या स्टेजमधला जर कॅन्सर असेल तर नक्कीच तो लवकरात लवकर बरा होऊ शकतो. त्याला आपण औषधोपचार देऊन हे करू शकतो. मात्र प्रोस्टेट कॅन्सरमध्ये लक्षणं पटकन समोर येत नाहीत. फक्त एक साधारणतः काही टेस्ट केल्यानंतर किंवा एक साधारण 50शी नंतर ह्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर लक्षात येतं. पण मग प्रोस्टेट कॅन्सर झालाय का? किंवा प्रोस्टेट ग्रंथी आपल्या वाढल्यात का? ह्या सगळ्यावरती आपण कशा पद्धतीने लक्ष ठेवायला पाहिजे? कारण की सेल्फ एक्झामिनेशन देखील तितकंच महत्त्वाचं आहे का यामध्ये? नाही, सेल्फ एक्झामिनेशन नाही करता येत. कारण ही जी टेस्ट असते, हं. ती संडासच्या जागेमधून फिंगर टाकून केली जाते बरं. आणि ती फक्त युरॉलॉजिस्टच करू शकतो. हं. त्यामुळे बेस्ट वे म्हणजे साधारण 50शी नंतर हं. प्रत्येक पेशंट म्हणजे पुरुषाने साधारण 6 महिन्यानंतर युरॉलॉजी क्लिनिक अटेंड करावं. हं. ही क्लिनिकल एक्झामिनेशन करून घ्यावी आणि त्याच वेळी पीएससीचा रिपोर्ट करत राहावं. हे महत्त्वाचं असतं. बरं. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न ह्याच अनुषंगाने, जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्ण तुमच्याकडे आला आणि त्याने हा टेस्ट करून त्याला समजलं की हा प्रोस्टेट कॅन्सर आहे आणि तो पसरलेला नसेल, तो केवळ ग्रंथींमध्ये असेल, तर ती व्यक्ती लवकरात लवकर बरी होऊ शकते का? आणि हा प्रोस्टेट कॅन्सर च्या ग्रंथी काढण्याची गरज पडते का अशा पेशंटमध्ये? स्टेज 1 डिसीज जो असतो हं. किंवा स्टेज 2 डिसीज जो असतो, ज्याच्यामध्ये कॅन्सर हा त्या प्रोस्टेट ग्लँडलाच कन्फाइन्ड असतो. हं. त्याच्या आवरणाच्या आतच असतो. हं. तर अशा वेळी जर प्रोस्टेट ग्रंथी तुम्ही पूर्णपणे काढून टाकली त्याच्या हं. सराउंडिंग स्ट्रक्चर्स पासून, तर हं. तुम्ही पूर्णपणे बरे होण्याची शक्यता असते. हं. म्हणून पीएससीचा रिपोर्ट हे 6 महिने करणं महत्त्वाचं असतं. हं. आता आम्ही म्हणजे ट्रीटमेंट बाबत 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक हं. म्हणजे त्या पेशंटचं वय. हं. साधारण 60-65 पर्यंत जर पेशंट असेल, तर आपण पूर्णपणे त्याला कॅन्सरपासून बरं करू शकतो. हं. आता अशा पेशंट्समध्ये समजा तो फिट नसेल, काही कोमॉर्बिडिटीजमुळे, की त्याला हार्टचा डिसीज असेल किंवा त्यांना लंगचा डिसीज असेल किंवा लिव्हरचा डिसीज असेल किंवा हं. ब्रेनचा डिसीज असेल. तर अशा वेळी अशा मेजर सर्जरीला या पेशंटला आपण सब्जेक्ट करू शकत नाही. हं. मग अशा वेळी आम्ही काय करतो, की त्यांना रेडिएशन थेरपी देतो. हं. आणि रेडिएशनने सुद्धा 92% पेशंट्समध्ये आपण ते बरे करू शकतो. हं. तर जे पेशंट्स ऑपरेशनला फिट आहेत, हं. तर अशा पेशंट्समध्ये आम्ही रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी नावाची सर्जरी करतो. हं. ज्याच्यामध्ये प्रोस्टेट ग्लँड पूर्णपणे काढून टाकले जाते. त्याच्याबरोबर सेमिनल वेसिकल्स आणि बाजूचे लिम्फ नोड्स जे असतात पेल्विसमधले, हं. ते पण काढले जातात. हं. आणि याची आयडिया अशी असते की त्या पेशंटला आपण कॅन्सर पासून पूर्णपणे मुक्त करणं. हं. आता अनफॉर्च्युनेटली काही पेशंट्समध्ये हा कॅन्सर हा प्रोस्टेटच्या आवरणाच्या बाहेर गेलेला असतो, म्हणजे हं. लिम्फ नोड्समध्ये गेलेला असतो किंवा हाडांमध्ये गेलेला असतो. तर अशा वेळी ऑपरेशन करून प्रोस्टेट ग्रंथी काढण्यात काही अर्थ नसतो. कारण हं. कॅन्सर ऑलरेडी दुसरीकडे पसरलेला असतो. त्यामुळे ती ग्लँड जरी तुम्ही काढली, हं. तरी प्रोस्टेट कॅन्सरमधून त्या पेशंटची मुक्तता होत नाही. हं. अशा वेळी हा पर्टिक्युलर कॅन्सर जो आहे, हा पुरुषत्वाच्या हार्मोनशी डिपेंडंट आहे. तर त्याचं जे नरिशमेंट आहे किंवा त्याचे जे खाद्य आहे, हं. हा पुरुषत्वाच्या हार्मोनवर असतो. म्हणजे टेस्टोस्टेरॉन जे आपण म्हणतो, हं. तर त्याच्यावर हा कॅन्सर अवलंबून असतो. बरं. तर याचा जो मेन सोर्स आहे, हं. त्याचा मेन सोर्स म्हणजे अंडाशय. तर अंडाशय जर आपण समजा काढून टाकले अशा पेशंट्समध्ये, हं. ते आता मेडिकली सुद्धा काढता येतात आणि सर्जिकली सुद्धा काढता येतात. बरं. सर्जिकली काढून टाकले तर तो टेस्टोस्टेरॉन लेव्हल पूर्ण खाली येऊन हं. काही वर्ष या पेशंटला कॅन्सर आपण सप्रेस करू शकतो. हं. आता हा पिरियड काही पेशंट्समध्ये 6 महिने सुद्धा असू शकतो, काही हं. पेशंटमध्ये 4 वर्ष सुद्धा असू शकतो, काही महिन्यांमध्ये 9 वर्ष सुद्धा असू शकतो. हं. ते कॅन्सरच्या ग्रेडवर अवलंबून असतं. आता समजा बरं. हाय ग्रेड असेल, हं. या पेशंट्समध्ये पीएसए लेव्हल काही महिन्यानंतर परत वाढायला सुरुवात होते. हं. काही पेशंट्समध्ये आता समजा त्यांना अंडाशय नसेल काढून घ्यायचं, हं. तर अशा वेळी 3 ते 6 महिन्यांनी काही इंजेक्शन देऊन सुद्धा आम्ही टेस्टोस्टेरॉन लेव्हल कमी करू हं. शकतो. हं. तर जेव्हा असे पेशंट्स येतात की ज्यांना कॅन्सर हा स्प्रेड झालेला असतो, हं. तर अशा वेळी आपण कॅन्सरचं ऑपरेशन करून प्रोस्टेटचं ऑपरेशन करून उपयोग होत नाही. हं. त्यावेळेस टेस्टोस्टेरॉन लेव्हल कमी करणं हं. या 2 पद्धतीने कमी करता येतं. एक तर आपण इंजेक्शन देऊ शकतो त्यांना 3-3 ते 6-6 महिन्यांनी, हं. ज्याच्याने टेस्टोस्टेरॉन लेव्हल लो येऊ शकते, हं. किंवा मग दोन्ही अंडाशय आपण काढू शकतो. हं. ही स्टेज जी असते, ती बरं. आता समजा पीएससी त्यांचा 20 आहे, 100 आहे. तो 100 पीएसए या
म्हणजे इंजेक्शन नंतर किंवा ऑपरेशन नंतर तो 0 लेवल पर्यंत येऊ शकतो आणि तो नंतर परत वाढायला सुरुवात होते. बरं. तर ती त्या पेशंटच्या कॅन्सरच्या ग्रेडवर अवलंबून असते. हाय ग्रेड असेल तर 6 महिन्यांमध्ये सुद्धा परत पीएसए वाढायला सुरुवात होते. अशा वेळी मग त्यांना नवीन टाईपचे अँटी अँड्रोजन जे ज्याला आम्ही इन्झुलेटमाइड किंवा अबेरेटॉन असेटेट आहे अशा टाईपची मेडिसिन देऊ शकतो आणि त्याच्याने सुद्धा पीएसएची लेवल परत खाली येऊ शकते आणि ती परत वाढायला लागते. ती जेव्हा वाढायला लागते त्यावेळेस मग आम्ही त्यांना केमोथेरपी देतो. आता केमोथेरपीमध्ये सुद्धा बरेच टाईपचे प्रकार असतात. काही केमोथेरपीमध्ये त्यांना रिस्पॉन्स 6 महिने वर्षपर्यंत येऊ शकतो आणि तो रिस्पॉन्स परत कमी झाला, परत पीएसए वाढायला लागला की परत दुसऱ्या टाईपची केमोथेरपी देतो. या व्यतिरिक्त काही रेडिओएक्टिव्ह लेजंड्स किंवा रेडियम 222 नावाचे जे काही सबस्टन्सेस असतात ते सुद्धा आपण इंजेक्ट करून बोन मधले मेटास्टेसिसला बऱ्यापैकी कमी करू शकतो. तर अशी बऱ्याच टाईपची ट्रीटमेंट अवेलेबल असते की पेशंट साधारण 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंत सर्व्हाइव्ह होऊ शकतो. अगदी म्हणजे थोडक्यात ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. केवळ जनजागृती तितकीच होणं महत्वाचं आहे, कारण की बऱ्याचदा असं होतं की थोडा उशीर झाला तर हा जो कॅन्सर आहे प्रोस्टेट ग्रंथींमधला तो पसरत जातो आणि त्यानंतर उपचारांना थोडासे अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र अर्थातच रुग्ण बरा होऊ शकतो, कारण की आज आपल्याकडे तितकी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे. वेगवेगळ्या खरं तर ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ह्या संदर्भात अधिक चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण प्रोस्टेट ग्रंथींविषयी प्रोस्टेट कॅन्सरविषयी जनजागृती या विषयावरती चर्चा करतोय. माझ्यासोबत या विषयातले तज्ज्ञ आहेत, कॅन्सर तज्ज्ञ आहेत डॉक्टर राजेंद्र शिंपी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर प्रोस्टेट ग्रंथी प्रोस्टेट कॅन्सरविषयी जाणून घेतलं, ट्रीटमेंटबद्दल जाणून घेतलं. मात्र बऱ्याचदा असं होतं की कुठेतरी ह्या प्रोस्टेट ग्रंथींविषयी किंवा प्रोस्टेट कॅन्सरविषयी तितकीशी जनजागृती पाहायला मिळत नाहीये. तर मग ह्या उपचारांबद्दल काय सांगाल? कारण की हे उपचार कशा पद्धतीने घ्यायचे, कोणत्या डॉक्टरकडे जायचं? आज आपण एशियन इन्स्टिट्यूटमध्ये ह्या सगळ्यावरती खूप चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत. तुम्ही स्वतः खूप मोठे असे कॅन्सर तज्ज्ञ आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ट्रीटमेंट ही त्या स्टेजवर अवलंबून असते. स्टेज 1 डिझीज असेल ज्याच्यामध्ये आपण प्रोस्टेट कॅन्सर पूर्णपणे काढू शकतो आणि त्याला पूर्णपणे बरा करू शकतो. बऱ्याच टाईपच्या सर्जरीज असतात. एक म्हणजे ओपन सर्जरी असते, दुसरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी असते आणि तिसरी म्हणजे रोबोटिक सर्जरी असते. तर रोबोटिक सर्जरीमध्ये काही विशिष्ट होल करून त्यातनं आपण ही प्रोस्टेट ग्लँड पूर्णपणे काढू शकतो आणि रोबोटिक सर्जरीमध्ये जे प्रिसिजन असतं त्याच्यामुळे आपण पेशंटला 2 दिवसात घरी पाठवू शकतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ते जर स्टेज ऍडव्हान्स असेल तर मग त्या पद्धतीने त्यांना अँटी हार्मोन्स थेरपी किंवा इंजेक्शन देऊन किंवा अंडाशय काढून किंवा केमोथेरपी देऊन मग आपण कॅन्सर सप्रेस करू शकतो काही वर्षापर्यंत. बरं, बऱ्याचदा असं होतं की लोकांमध्ये एक गैरसमज आहे किंवा हा बोललं जातं की नसबंदी केली पुरुषांची त्यानंतर हा प्रोस्टेट कॅन्सर उद्भवू शकतो, असं काही आहे का? त्याबद्दल काय तथ्य आहे यामध्ये? नाही, यामध्ये काही तथ्य नाहीये. वासेक्टमीचा आणि प्रोस्टेट कॅन्सरचा काही संबंध नाहीये. बरं डॉक्टर, त्याचबरोबर प्रोस्टेट कॅन्सरचा आपण धोका कमी करू शकतो का? कारण की बऱ्याचदा असं होतं की आपली जी आत्ता लाईफस्टाईल आपण पाहतोय त्याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. आपण खूप मॉडर्न लाईफस्टाईल जगत आहोत. तर ह्या सगळ्यामध्ये जीवनशैलीमध्ये बदल केल्यानंतर आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका कमी होऊ शकतो का? हो, काही लाईफस्टाईल चेंजेस आपण करू शकलो त्यापासून हा इन्सिडन्स जो आहे प्रोस्टेट कॅन्सरचा आणि रिस्क फॅक्टर आपण कमी करू शकतो. एज आपण काही कमी करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण आपण कमी करू शकतो, स्मोकिंग कमी करू शकतो, टोबॅको च्युइंग कमी करू शकतो किंवा ओबेसिटी कमी करू शकतो एक्सरसाइज करून किंवा काही पेशंट जे रेड मीट खातात ते जर कमी केलं तर त्याच्यापासून होण्याची शक्यता कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे एशियन्स मध्ये तुम्ही आपण बघाल की आपल्या जेवणामध्ये शक्यतो याचे लेग्युम्स म्हणजे ज्या पालेभाज्या असतात, भाज्या किंवा चवळी किंवा वाटाणे याचं जे प्रमाण जास्त असतं तर त्याच्यामुळे सुद्धा प्रोस्टेट कॅन्सरला कमी होण्याची शक्यता असते. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं फॅमिलीमध्ये समजा फर्स्ट डिग्री फॅमिली मेंबर्स म्हणजे समजा फादर किंवा बंधूंमध्ये जर कॅन्सर असेल तर अशा वेळी प्रोस्टेट कॅन्सरचं इन्सिडन्स या पेशंटमध्ये जास्त असतं. साधारण 10 ते 15% त्याचं प्रमाण वाढू शकतं. तर अशा पेशंटने साधारण 40 नंतर पीएसएचा रिपोर्ट करणं महत्वाचं असतं. दर 40 नंतर दर 6 महिन्यांना त्यांनी पीएसए करत राहणं हे महत्वाचं. म्हणजे त्यांच्यात प्रोस्टेट कॅन्सर लवकर डिटेक्ट होऊन त्यातनं ते पूर्णपणे बरे होऊ शकतात.
बरोबर आहे, बरोबर आहे. डॉक्टर, एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. सध्या आपण पाहतोय की कोविडचा हा काळ सुरू आहे. तर अशा वेळेस अशा प्रोस्टेट कॅन्सरचे जर पेशंट तुमच्याकडे आले तर कशा पद्धतीने आपण सर्जरी करू शकतो आणि तितकीच सुरक्षित आहे का ही सर्जरी, त्याबद्दल अगदी थोडक्यात? कोविडमध्ये सर्व काय झालंय, की आपले जे हेल्थ रिसोर्सेस आहेत, हं, आता आपल्याकडे जे फॅसिलिटीज आहेत, हं, ते सगळे आपण कोविड पेशंट्सकडे डायरेक्ट केलेले आहेत. कारण ते सध्या प्रायोरिटी असते. हं, आणि जसं मी तुम्हाला सांगितले, प्रोस्टॅट कॅन्सर हा स्लो ग्रोइंग ट्यूमर. हं, तर जरी 3-4 महिन्यांनी त्याची ट्रीटमेंट आपण डेफिनेटली ट्रीटमेंट करू शकलो, हं, तरी त्याच्यामध्ये विशेष फरक पडणार नसतो हं, स्टेजमध्ये. फक्त काही अग्रेसिव्ह जे ट्यूमर असतात, हं, ते खूप फास्ट ग्रोइंग ट्यूमर्स असतात. तर अशा वेळी आपण हार्मोनची ट्रीटमेंट देऊन त्यांना सप्रेस करू शकतो. हं, दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे सगळे जे कॅन्सर असतो, हा जो प्रकार आहे, हा हं, एल्डरली पेशंट्समध्ये असतो. म्हणजे 60-65 नंतर असतो. या पेशंटला कोमॉर्बिडिटीज असतात. त्यांना डायबिटीज असतो, ब्लड प्रेशर असू शकतं. त्यांना हं, हार्टची डिसीज असतात. हं, त्यामुळे त्यांची जी रिस्क फॅक्टर आहे, कोरोना व्हायरस हं, अक्वायर करायची हं, थ्रू एरोसोल, ती हं, जास्त असते. मग अशा पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये न बोलवणं, हं, त्यांची ट्रीटमेंट सध्या न करणं हे हं. योग्य ठरतं. बरं, बरं. म्हणजे थोडक्यात आणि प्रोस्टेट कॅन्सरवरती आपण उपचार करू शकतो. मात्र ही ही जी ग्रंथी आहे किंवा हा जो योग्य कॅन्सर आहे तो हळू-हळू वाढतो. त्यामुळे तितकी काळजी करण्याचं कारण नाही. मात्र तरी देखील उपचार घेणं किंवा योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य वेळी सल्ला घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याचदा असं होतं की तितकीशी जनजागृती आपल्या समाजात नसल्यामुळे ह्या कॅन्सरचं प्रमाण आता थोड्याफार प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आणि ह्याच अनुषंगाने खरं तर आपण आत्ता तुमच्याशी चर्चा केली. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही या संदर्भात खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे